आज सकाळी कामानिमित्त निघालेली मंडळी सीएसटी स्टेशन पासून ठाणे कसारापर्यंत आणि त्यामध्ये मुंब्रामध्ये दुर्दैवाने घटना घडली, ज्याच्यामध्ये 10 ते 12 लोक जे आहेत ते ट्रॅकमध्ये पडली आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने 5 लोकांचा मृत्यू झाला। या मृत्यूला जे आहे ते माझं म्हणणं आहे की रेल्वे मंत्री आणि रेल्वे प्रशासन जबाबदार आहे। त्यामुळे रेल्वे मंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि रेल्वे प्रशासनाला पण त्या ठिकाणी कडक कारवाई व्हावी ही अपेक्षा मी व्यक्त करते। खरं सांगायचं झालं तर आम्ही सातत्याने संसदेमध्ये सांगत आहोत की विविध देशामध्ये परदेशामध्ये तुम्ही ज्यावेळी बघता त्यावेळी बघता की तिथले जे दरवाजे असतात ट्रेनचे ते ऑटोमॅटिक बंद होणारे दरवाजे असतात। सातत्याने आम्ही मागणी करत आहोत की मुंबईमध्ये प्रत्येक दिवसाला 7 व्यक्ती ज्या आहेत त्या रेल्वे दुर्घटनेमध्ये मरतात। हा जर तुम्ही ॲव्हरेज बघितला तर जवळपास 2 ते 2.5 हजार मंडळी ही जी आहेत ह्या रेल्वे प्रवासामध्ये त्यांचा दुर्दैवाने मृत्यू होतो। याला जबाबदार कोण आहे? रेल्वे प्रशासन आहे। आणि म्हणून आम्ही मंत्री महोदयांना सांगितलं होतं की ऑटोमॅटिक दरवाजे त्या ठिकाणी जे आहे ते बंद होणारे ट्रेन निर्माण करा। खरं तर 5% असलेल्या वंदे भारतचा जोडवा विकला जातो आणि 95% रेल्वेकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष करण्याचं काम जे आहे ते रेल्वे विभागाच्या माध्यमातून जे आहे ते होत असतं। आणि म्हणून आजची जी दुर्घटना झालेली आहे, मध्ये जळगावमध्ये दुर्घटना झाली, याला जबाबदार मंत्री महोदय, रेल्वे मंत्री महोदय तुम्ही राजीनामा द्या आणि जे अधिकारीला जबाबदार त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे ही मी मागणी करते। आज सुबह नौकरी के लिए जाने वाले लोग जो सीएसटी स्टेशन छत्रपति शिवाजी महाराज स्टेशन से लेके कसारा जा रही ट्रेन में से 10 लोग जो है वो ट्रेन के नीचे गिर गए। उसमें से दुर्भाग्यवश 5 लोगों की मौत हो गई। इसका जिम्मेदार कौन है? इसका जिम्मेदार खुद रेलवे मंत्री और रेलवे प्रशासन है। रेलवे मंत्री ने जो है वो इसकी घटना को देखते हुए राजीनामा देना चाहिए और रेलवे प्रशासन को भी जो है वो कड़ी कार्रवाई होनी चाहिए, क्योंकि हम लगातार संसद में ये बात कर रहे हैं कि जिस तरह दुनिया भर में अगर आप जाएंगे, दुनिया भर की आप ट्रेन को देखेंगे तो ऑटोमेटिक दरवाजे बंद होने की वहां सिस्टम है। वो सिस्टम आप मुंबई में क्यों नहीं कर रहे? ये हमने बार बार लगातार रेलवे मंत्री से कहा है, क्योंकि हर दिन मुंबई में रेल की घटना में 7 लोग मरते हैं। दुर्भाग्यवश उनकी दुर्घटना में मौत होती है और अगर इसका आप सालाना रखेंगे तो 2,500 लोगों की दुर्भाग्यवश जो मौत है वो रेलवे अपघात में होती है, रेलवे दुर्घटना में होती है और इसके जिम्मेदार पूरी तरह से रेलवे मंत्री, रेलवे प्रशासन है। 5% वंदे भारत का इतना ढिंडोरा पीटते हो और 95% जो ट्रेन है उनकी अवस्था के ऊपर आप बात नहीं करते, उनकी दुरुस्ती के आप जिम्मेदार हो। और आज जो दुर्घटना हुई है या जळगाव में जो दुर्घटना हुई थी, जिस तरह से लापरवाही हुई है और जिस तरह से लोगों के जीवन मान से आप खिलवाड़ कर रहे हैं, मेरा कहना है रेलवे मंत्री ने राजीनामा देना चाहिए और रेलवे प्रशासन पे कड़क कार्रवाई होनी चाहिए।